कारेगाव, कळवा, विटावा नाका, कळवा नाका ते रेतीबंदर ट्रॅफिक समस्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. नागरिकांना क्रॉसिंग करताना कसरत करावी लागते. तसेच मनीषा नगर गेट नंबर 1 ते प्रशांत कॉर्नर व मनीषा स्नॅक्स येथे संध्याकाळच्या वेळेस अनधिकृत गाड्या पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते. या संदर्भात माजी नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डीसीपी पंकज शिरसाट यांची भेट घेऊन 2 दिवसापूर्वीच निवेदन दिलेलं आहे. त्वरितच ट्रॅफिकच्या समस्येवरती आज रोजी पाहणी दौरा करण्यात आला होता. यामध्ये अमित गार्डन, रेतीबंदर, पारसिक नगर, सीएनजी पेट्रोल पंप, खारेगाव, स्मशानभूमी, प्रशांत कॉर्नर, कळवा नाका येथे सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे विभाग अंजली भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक उपविभाग संजय जाधव यांनी पाहणी करून नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता टोल क्रमांकाचे पोस्टर्स तसेच ज्या ठिकाणी ट्रॅफिक होते अशा दुकानदारांवरती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रसंगी शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, उपशहर प्रमुख राकेश पाटील, विभाग प्रमुख विजय शिंदे, कळवा मुंब्रा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, कळवा मुंब्रा सहसंघटक महिला रचना पाटील, शाखा प्रमुख पाटील, शाखा प्रमुख रोहन शिंदे, महेश गवारी, राधे वराडकर, राहुल सिनकर व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक शाखा. आज खारेगाव आज आमच्या एसीपी मॅडम आणि आम्ही खारेगावचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि सर्व नागरिक यांनी एक कळवा ह्या विभागातील वाहतूक समस्येबद्दल पाहणी दौरा केला. त्यामध्ये हायलाईट असे 5 ठिकाणं आम्ही तिथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यामध्ये अमित गार्डन समोर जी वाहतूक रस्ता मोठा आहे आणि घोडबंदरला जाणारा रस्ता आहे, तिथे जड वाहतूक जात आहे, तर तिथे हाईट बॅरिकेड लावून त्या बंद करण्याचा एक सुचाव झालेला आहे. त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करून जे संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार करून ती पूर्तता करून घेणार आहोत. तसेच आम्ही दुसरा जे पाहणी होतं की जे कट आहे आपले कळवा नाका ते पारसिकपर्यंत 17 ठिकाणी जे कट आहेत, रस्ता क्रॉसिंग होत आहेत, तर त्यामध्ये जे अनावश्यक आणि जे बंद करण्यास योग्य जोगे कट आहेत ते बंद करण्यासाठी उद्या TMTचे अधिकारी आणि आम्ही पुन्हा सर्वजण ते कटचा विचार करून ते बंद करण्याचा निर्णय घेणार आहोत. तसेच सिग्नल 2 ठिकाणी, एक मनीषा नगर गेट नंबर 1 आणि कळवा नाका या ठिकाणी सिग्नल व्यवस्था असावी अशी मागणी आहे. त्याचीसुद्धा सकारात्मक त्याचा विचार करून जे योग्य होतं आहे त्याप्रमाणे आपण TMT अधिकारी यांना त्याचे आपण आमच्या कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करणार आहोत. तसंच खारेगाव कट येथील स्मशानभूमीला जाताना आता तिथे मुंबई नाशिक रोडवर लवकरच काम सुरू होणार आहे आणि जुना जो कळवा ब्रिज आहे तो पाडण्यात येणार आहे. त्यासाठी आता नोटिफिकेशन तयार होईल. तर त्याकरिता तिथे पाहणी केली, तर त्यामध्ये स्मशान विरुद्ध साईडला असल्याने तिथे पायी चालण्यासाठी रस्ता व्हावा ही नागरिकांची मागणी आहे. तर त्याप्रमाणे आम्ही MSRTC यांच्याकडे उद्या दुपारी 12 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. तर MSRTचे इंजिनियर, पदाधिकारी आणि आपले अधिकारी आणि नागरिक असे मिळून आम्ही उद्या त्याबाबत एक सकारात्मक निर्णय घेऊन त्याप्रमाणे काम करणार आहोत. आमची अशी सर्व नागरिकांना विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपल्याला गाडीचं आपल्याला समजतं की कोणी चुकीच्या रस्त्याने किंवा विरुद्ध नियम तोडत आहे, तर त्यासाठी कळवा नाक्यावर कळवा उपविभागातर्फे एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. तर हेल्पलाईन नंबरने आपण स्वतः त्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करायचा आहे आणि एक SMS करायचा आहे. त्या SMSवर जी काही तक्रार आहे, आपलं नाव आणि जी काही तक्रार आहे ती नमूद करायची आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करून पुन्हा त्यांना रिप्लाय आम्ही लगेच देणार आहोत.